रात्रीची वेळ होती. मंत्रालयाचा PWD विभाग रात्रभर सुरू होता. टेबलावर फाईलचा ढिगारा आणि त्या फाईलमध्ये एक नाव पुन्हा पुन्हा दिसत होतं. ते नाव म्हणजे तुकाराम मुंडे. सही करणारा अधिकारी थांबतो, पुन्हा पाहतो. इतक्या रात्री बिल पास करण्याची घाई का, असा प्रश्न तो आपल्या कर्मचाऱ्याला विचारतो. त्यावर कर्मचारी म्हणतो, साहेब ही फाईल तुकाराम मुंडे यांची आहे. क्षणभर दोघांमध्ये शांतता पसरते. ऑफिसमध्ये कुजबूज सुरू होते, कारण कर्मचाऱ्यानं जे नाव सांगितलं ते नाव साधं सुद्धा नव्हतं. त्या नावात एक आदर दडलेला होता, त्यात एक भीतीदायक सन्मान होता. पण यावेळी विषय शिक्षकाच्या किंवा डॉक्टरांच्या निलंबनाचा नव्हता, किंवा कुठल्या सरप्राईज व्हिजिटचा देखील नव्हता, किंवा VIPंना वारी काळात दर्शन बंद करण्याचाही नव्हता. तर विषय होता मुंबईतील लाखो रुपयांच्या बिलाचा. होय, ज्या बिलावर सही करायची होती ते बिल तुकाराम मुंडे राहत असलेल्या घराच्या डागडुजीवर झालेल्या खर्चाचं होतं. थोडं थोडं का नाही, 65 ते 70 लाख. त्या फाईलवर सही झाली, पण सुरू झालं एक नवं वादळ, ज्यामुळं तुकाराम मुंडेंची चर्चा सुरू झाली. एक प्रामाणिक अधिकारी ज्यानं सिस्टीम विरोधात लढा दिला, तोच आता या सिस्टीमनं उपस्थित केलेल्या प्रश्नांमध्ये अडकून पडलाय. काय आहे हा सगळा प्रकार? तुकाराम मुंडेंची आजपर्यंतची कारकीर्द कशी राहिली आहे? सिस्टीमनं त्यांना एका ठिकाणी कामच करू दिलं नाही. हा दोष तुकाराम मुंडेंचा की सिस्टीमचा, हेच आपण या व्हिडिओतून समजून घेऊ. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. धडाकेबाज कामगिरी, प्रामाणिक वर्तन, नैतिकतेला धरून काम आणि कामात जो आडवा येईल त्याची अधिकार वापरून नियमात सोय, ही तुकाराम मुंडेंची ओळख. बीड तालुक्यातील ताडसुन्ना येथे तुकाराम मुंडे यांचा जन्म झाला. ते विद्यार्थी म्हणून उत्तम होते. त्यांचं उच्च शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथे झालं. त्यांनी इतिहास, सामाजिक शास्त्र विषय घेऊन BA ही पदवी प्राप्त केली. सोबतच राज्यशास्त्र घेऊन MA देखील पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर 2001 मध्ये त्यांनी राज्य सेवा परीक्षेत प्रावीण्य मिळवलं आणि त्यांना दुसऱ्या दर्जाची वित्त विभागात नोकरी मिळाली. ही निवड प्रक्रिया संपेपर्यंत त्यांनी 2 महिने जळगावमध्ये व्याख्याता म्हणून काम केलं. मे 2005 ला यशोदा पुणे येथे प्रशिक्षणादरम्यान ते केंद्रीय सेवा परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचं त्यांना समजलं. ते देशात 20वे आले होते. तुकाराम मुंडे यांच्या सेवेची सुरुवात सोलापूरातून झाली. नंतर त्यांची बदली धरणी या आदिवासी भागात प्रकल्प अधिकारी म्हणून झाली. तिथून त्यांची बदली नांदेडला सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून झाली. 2008 साली नागपूर जिल्हा परिषदेवर जेव्हा त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली, त्याच दिवशी त्यांनी काही शाळांना भेट दिली होती. तेव्हा त्यांना अनेक शिक्षक गैरहजर दिसले. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या सर्व शिक्षकांचं निलंबन केलं. तेव्हापासून 10-12% ॲब्सेंट असणारे शिक्षक हे 1-2% आले. वैद्यकीय कारभारातील अनियमितता पाहून त्यांनी काही डॉक्टरांना निलंबित केलं. इतिहासात पहिल्यांदाच CEOने डॉक्टरला निलंबित केलं होतं. 2009 सालीच नागपूरवरून त्यांची बदली नाशिकला अतिरिक्त आदिवासी आयुक्त पदावर करण्यात आली. हे पद खास त्यांच्यासाठीच तयार केलं होतं. पुढे मे 2010 मध्ये त्यांची बदली मुंबईला खादी व ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली. नंतर ते जालन्याला जिल्हाधिकारी झाले. जिथे जात तिथे ते आपल्या कामांनी वेगळी छाप पाडत असत. जायकवाडीवरून जालन्याला पाणी आणण्याचे काम 6 वर्षापासून रखडलं होतं. त्यांनी 3 महिन्यात पूर्ण केलं. पुढे 2011-12 साली त्यांनी सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याचं पद सांभाळलं. जलयुक्त शिवार योजनेमध्ये त्यांनी सोलापुरातील 282 गावं घेतली. या गावातील कामे त्यांनी फक्त 150 कोटी रुपयांमध्ये केली. यात लोकांचं योगदान 50 ते 60 कोटी रुपयांचं होतं. वर्षाला 400 टँकर लागणाऱ्या सोलापुरात टँकरची संख्या 30 ते 40 वर आली. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाकडून सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. सोलापूरमध्ये असताना मुंडे यांना पंढरपूर येथील वारीची जबाबदारी देण्यात आली होती आणि मंदिर समितीचे अध्यक्ष म्हणून ही नियुक्ती झाली होती. वारीच्या वेळी सर्वात मोठा धोका साथीच्या रोगांचा असतो. अशी शक्यता असते की साथीचा रोग मोठ्या प्रमाणावर पसरेल, कारण 14-15 लाख लोक त्यावेळी एकत्रित येतात. त्यापैकी बहुतांश उघड्यावर शौचविधी करतात. त्यातून नदी प्रदूषित होते. परंतु पंढरपूर मंदिर समितीच्या अध्यक्षपदी असताना अवघ्या 21 दिवसात आषाढी वारीच्या वारकऱ्यांसाठी त्यांनी 3000 शौचालयांची व्यवस्था केली. त्याचवेळी मुख्यमंत्री सोडता इतर VIP दर्शन त्यांनी बंद केलं होतं. सप्टेंबर 2012 साली त्यांची बदली मुंबईला विक्री व कर विभागाच्या सह आयुक्तपदी झाली. त्यांच्या काळात 143 कोटी रुपयांचा महसूल 500 कोटींवर गेला. नवी मुंबई मनपा आयुक्तपदी असताना आयुक्तासोबत चला हा कार्यक्रम लोकप्रिय झाला. रुजू झाल्यापासून त्यांनी कित्येक कामचुकार कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं. अनेक अधिकाऱ्यांचं बेशिस्त वागणं, कामातील अनियमितता इत्यादी कारणांमुळे निलंबन केलं. एवढ्यावरच न थांबता त्यांनी नवी मुंबईमधील वाहतुकीची अडचण ओळखता रस्त्याच्या बाजूला बसणारे फेरीवाले व अनधिकृत विक्रेते यांना चाप लावला. त्यामुळे नवी मुंबईकर सुखावला खरा, पण अनेकांचा रोषही त्यांनी ओढून घेतला. पुढे त्यांची बदली न होण्यासाठी जनता रस्त्यावर देखील उतरली.
पुणे महानगरपालिकेचे ते PMPMLचे व्यवस्थापकीय संचालक होते. दर महिन्याला PMPMLची 6 लाख लोकांची असणारी ग्राहक संख्या 9 लाखांवर गेली. पुणे परिवहन बस ही देशातील पहिली रिअल टाइम ई-तिकीटिंग बस सेवा म्हणून दावा करण्यास सज्ज झाली आहे. AFCS यंत्रणेमुळे मुख्याधिकारी केव्हाही या तिकीटिंग यंत्रणेचे नियंत्रण आणि निरीक्षण करू शकतात. त्यामुळे बससेवेच्या कार्यक्षमतेमध्ये 40% 100% अशी वाढ फक्त 3 महिन्यात झाली. नंतर 2018 मध्ये त्यांच्या नाशिकमधील चांगल्या कामगिरीमुळे सत्ताधारी आणि मुंडे यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. नाशिकच्या नागरिकांनी सातत्याने मुंडे यांना पाठिंबा दिला, पण तिथूनही त्यांची बदली झाली. तुकाराम मुंडे सध्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून काम पाहतात. मुंबईच्या मलबार हिल इथे ते अवंती अंबर बिल्डिंगमध्ये राहतात. त्यांच्या फ्लॅटच्या दुरुस्तीसाठी 65 ते 70 लाख रुपयांचा खर्च झालाय, अशी बिलं त्यांनी PWDला दिली आहेत. यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही बिलं लगेचच मंजूर देखील झाली आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे ज्या बिल्डिंगवर 4 वर्षापूर्वी डागडुजी करण्यात आली होती त्याच बिल्डिंगवर पुन्हा खर्च का? त्यातही 70,000 रुपयांचा शॉवर बसवण्यात आल्याचं कळतंय. 20 लाख फर्निचरसाठी आणि बाकी पैसे फ्लोरिंग आणि इतर खर्च असं बिलात नमूद आहे. स्वयंपाकघराच्या नूतनीकरणासाठी सुद्धा लाखो उधळण्यात आल्याचं समजतंय. तुकाराम मुंडे हे नाव म्हणजे अधिकार, प्रामाणिकपणा आणि धडाडीचं प्रतीक आहे. ज्यांनी आयुष्यभर सिस्टीमला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला त्यांच्याच नावावर आता प्रश्नचिन्ह उभं राहत आहे. पण हाच तर काळाचा विरोधाभास आहे. जो नियम बनवतो तोच एक दिवस या नियमांच्या विळख्यात अडकतो. सरकारी खजिना रिकामा आहे म्हणून शेतकऱ्यांच्या मदतीवर मर्यादा घालणारे नेते त्याच सरकारकडून एका अधिकाराच्या घरासाठी कोट्यवधींची कामं मंजूर करतात. मग सामान्य लोक प्रश्न उभा करणारच. एकीकडे अधिकारी आणि दुसरीकडे शेतकरी या दोघांच्या मापदंडांची व्याख्या कोण ठरवतंय? तुकाराम मुंडे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांविषयी लोक आजही आशेनं बोलतात. आई बाबा आपल्या लेकरांना सांगतात, बघ त्या छोट्या गावातून तो अधिकारी झाला, तूही होऊ शकतोस. म्हणूनच या आरोपाचं उत्तर त्यांच्याच तोंडून ऐकण्याचा अधिकार लोकांना आहे. हा व्हिडिओ कोणावर बोट ठेवण्यासाठी नाही. प्रामाणिकतेवर शंका घेतली जात असेल तर त्या व्यक्तीलाही अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. तुम्हाला काय वाटतं? हा सगळा प्रकार फक्त एक गैरसमज आहे का, की एखाद्याने मुद्दाम त्यांना राजकीय खेळात ओढले? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर कार्यारंभला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.